नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आज जरा एक वेगळीच मुलाखत घेऊन आलोय आणि अॅनालायझरच्या प्रेक्षकांसाठी ही मुलाखत म्हणजे एक धक्कादायकच असणार आहे. हो, धक्कादायक यासाठी म्हणतोय की ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांची मुलाखत अॅनालायझरवर येईल की नाही असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडला असेल. मी आता बोलतोय औरंगाबादचे खासदार. आता औरंगाबादचे शब्द का वापरला हे पण सांगतो. छत्रपती संभाजीनगर असं औरंगाबादचं नामकरण झालेलं असलं तरीही लोकसभा मतदारसंघ म्हणून त्याचं औरंगाबाद हे नाव कायम आहे. म्हणून मी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत, प्रश्न विचारणार आहोत आणि या प्रश्नांच्या मध्ये कोणतीही तडजोड असणार नाहीये. ते या शहराचे अधिक या जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि त्यांची उमेदवारी देखील घोषित झालेली आहे. मला वाटतं या मतदारसंघामध्ये उमेदवारी घोषित झालेले ते एकमेव आहेत. कारण अजून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये ती जागा कोणाला द्यायची यावरच एकवाक्यता झालेली नाही आहे. त्यामुळं उमेदवार नक्की झालेला नाहीये. आणि पुढे ही जागा जिंकायची असेल कोणालाही तर या शहरातल्या अनेक प्रश्नांच्या वरती चर्चा झाली पाहिजे. आता या सगळ्या शहराच्या चर्चेच्या आणि कळीच्या मुद्द्यांवरच आपण इम्तियाज जलील साहेबांशी बोलणार आहोत. खूप खूप स्वागत आहे आपलं अॅनालायझर मध्ये. आपण इथं आलात, स्वतः स्टुडिओ मध्ये आला, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. खरं तर ही मुलाखत एका खासदाराची मी घेत नाहीये, एक माजी पत्रकार दुसऱ्या माजी पत्रकाराची मुलाखत घेतोय. कारण मी स्वतःला पत्रकार म्हणून घेत नाही आणि मी पत्रकार होतो. मी राजनीतीमध्ये आलो तरी सुद्धा मी माझ्या आतल्या जे पत्रकार आहे त्याला जिवंत ठेवलेला आहे, म्हणून मी राजनीतीमध्ये चालत आहे. एक सोपा प्रश्न सुरुवातच आपण जरा हे केली पाहिजे. इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत की एक मुस्लिम खासदार आहेत? नाही, मी अनेकदा हे म्हटलेलं आहे की जेव्हा निवडणूक असते आपण एका पक्षाचे असतं, आपली जात काढण्यात येते आणि विशेषकर आमची तर जात जर 5 वर्षांनी काढतच राहतं. आमचा संबंध कोणाकोणाशी जोडण्यात येतं निवडणुकीच्या काळात हे आपल्यालाही माहीत आहे. पण निवडणूक संपल्यानंतर मी अनेकदा हे म्हटलेले आहे की मी खासदार सर्वांचा आहे, मी जिल्ह्यातला खासदार आहे आणि या जिल्ह्यामध्ये राहणारे ते कोणत्या जातीचे धर्माचे ते आहे ते मला माहित नाही आहे. मी सर्वांचा खासदार आहे. मी अनेकदा हे बोलून दाखवलेले आहे आणि मी काम करतानाही माझ्या मागच्या 5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे मी कधी हे बघितलेलं नाही आहे की हे कोणता एरिया आहे, कोणत्या जातीचे लोक आहे, कोणत्या धर्माचे, सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. या सगळ्यामध्ये आपलं आणि निजामाचं नातं नेमकं काय याच्यावरती खूप खूप फोकस होतं. कारण तुमचे विरोधक तर सरळ सरसकट निजामाची औलाद असा एक शब्द वापरतात. म्हणजे निजामाची लेगसी तुम्ही घेऊन पुढे चालला आहात तिथे करण्याची. आपलं आणि निजामाचं नेमकं नातं काय? आपला संबंध निजामाशी आहे खरंच ते ती लेगसी तुम्हाला? शून्य. म्हणजे हे खरी गोष्ट आहे की निवडणूक आली की मी रजाकार होतो, मी निजामाशी संबंधित होतो, मी औरंगजेबाशी संबंधित होतो, मी मुघलांशी संबंधित होतो. हे विपक्ष ज्यांच्याकडे काही बोलायला नसतं तर ते येऊन बघा हे रजाकार आहे. हे खरी गोष्ट आहे की रजाकार होते. 75-80 वर्षापूर्वी ते रजाकार होते. आता गेले, मेले, संपले. मला जेव्हा ते सांगण्यात आलं होतं, विचारण्यात आलं होतं की तुला कुठे जायचं आहे, इथे राहायचं आहे का पाकिस्तानला जायचं आहे, आणि मी म्हटलं नाही, हे माझी धरती आहे, या धरतीमध्ये मी जन्म घेतलेला आहे. आता आपण काही दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे 2 नंबरचे नेते आले होते, आपले गृहमंत्री अमित शाह साहेब. त्यांनी काय म्हटलं की निजामाशी पुन्हा तेच ते. अरे मुद्द्यावर बोला साहेब. काय 5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं, काय करणार आहे, काही नाही केलं याच्या बाबतीत विचार बोला ना तुम्ही. दर 5 वर्षांनी तुम्ही येऊन माझा संबंध हे औरंगजेब आहे, हे रजाकार आहे, हे निजामाशी संबंध, माझा काहीही संबंध नाही आहे. माझा संबंध औरंगजेबशी आहे ना, माझा रजाकारांची आहे ना, मुघलांशी आहे ना, निजामाशी आहे. कशासाठी तुम्ही मला बळजबरीने माझा संबंध त्यांच्याशी जोडण्याचा म्हणजे हे मग या शहराच्या नामांतराच्या वेळेला आपण जी भूमिका घेतली की मी औरंगाबाद मध्ये जन्माला आलो आणि औरंगाबाद मध्येच मरणार, हो, अशी भूमिका आपण घेतली होती. ठीक आहे, निजामाशी असलेला संबंध आपण समजू शकतो. औरंगजेबाशी काय संबंध आहे? ती भूमिका आपल्याला काय घ्यावी वाटते? काही नाही. मी औरंगाबाद मध्ये जन्म झाला माझा आणि मी घाणेरड्या राजनीतीसाठी महापुरुषांच्या नावाचा कधीही दुरुपयोग करणार नाही. तुम्ही अजूनही औरंगजेबाला महापुरुष म्हणता? नो. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असू द्या, ज्या राजनीतीसाठी
आपण हे सगळं काम करा. मी काय बोललो होतो एकदा आपला ते इंटरव्ह्यू ही आणि त्याच्या बाबतीतही आपण बोला की ज्यावेळी मी त्याचा विरोध करायला सुरुवात केली होती तर या शहराला 10-10, 12-12 दिवसानंतर पाणी मिळायचं. इकडचे युवा जे पिढी होती त्यांना नोकरीसाठी पुण्याला, मुंबईला आणि दुसऱ्या शहरामध्ये जाण्याची वेळ आली होती. सगळ्यात जास्त शेतकरी कुठे आत्महत्या करत आहे? या मराठवाड्यामध्ये करत आहे, ते आमच्या औरंगाबादमध्येही. आणि ज्या शहराचं नाव तुम्ही इतकं महापुरुष छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ठेवणार आहे, कधी हे आपल्या विचारात आलं होतं का की या शहराला आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक असा सिटी डेव्हलप करू आणि नंतर त्याचं नाव तुम्ही आजही या शहरामध्ये 10-10 दिवसानंतर पाणी मिळत आहे आणि आपली पीठ थपथपवत आहे, तुम्ही खूप हे या शहराचं नाव आम्ही हे केलेलं आहे. अशा अनेक लोकांची एक मानसिकता डेव्हलप झालेली आहे. मी आपल्याला एक उदाहरण देतो. मी हे जालना रोडवर गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक तयार होत आहे. जेव्हा मी त्याचा विरोध केलं होतं तर असासाठी हे विरोध फक्त करायचं होतं म्हणून नाही केलं होतं, ते भारतीय जनता पार्टीचे नेते होते याच्यासाठी नाही केलं होतं. मी प्रामाणिकपणे विधानसभेमध्ये पण हे सांगितलं होतं, पंकजा मुंडे त्यावेळी उपस्थित होती, की माझ्या शहराला तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेब जिवंत असले असते आणि तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारले असते की तुमच्या तुम्ही मरण्यानंतर तुम्ही तुमच्या नावाने स्मारक पाहिजे का स्कूल पाहिजे, स्मारक पाहिजे का हॉस्पिटल पाहिजे, तर एक लोकपुरुष होते ते, म्हणजे सगळे लोक मानणारे होते गोपीनाथ मुंडे साहेब. कोणत्या पक्षाचे होते, मीही त्यांचा खूप आदर करायचं होतं. तर त्यांनी सांगितलं असतं की नाही माझ्या नावाने तुम्ही हॉस्पिटल उभे करा, शाळा उभे करा. मी जेव्हा त्याचा विरोध करायला सुरुवात केली इतकं लोक मला शिवी द्यायचे. मी काय म्हटलं की या शहराला स्मारकाची गरज नाही आहे, या शहराला हॉस्पिटलची गरज आहे. करके सुशील भाऊ, आज मला आनंद आहे या गोष्टीचा. उद्या मी खासदार आहे, राहणार नाही राहणार मला माहित नाही आहे, पण तिथे त्याच जागेवर आज 400 बेडच्या हॉस्पिटल उभे राहत आहे. कशामुळे? मी कोर्टामध्ये गेलो, कोणीही ऐकायला तयार नाही होते, कारण सगळ्यांची राजनीती त्याच्यावर निर्भर होती. मी म्हटलं की नाही, राजनीती गेली खड्ड्यात, की माझ्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं हॉस्पिटल उभं राहिलं तर लोक कमीत कमी, मी राहिलं नाही राहिलं तर अनेक पिढी ते त्याची आठवण करणार की एक खासदार होतं की ज्याच्यामुळे हे 400 बेडचं हॉस्पिटल आलेलं आहे. मग फक्त भाषणापुरती आपला उद्घाटन सुरू करायचं कसा? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू, अरे त्यांच्या कृतीचा तुम्ही काय करत आहेत? पण आज एक इम्प्रेशन असा करण्यात आलं होतं की इम्तियाज जलील विरोध करताना म्हणजे ते छत्रपती. नाही, मी छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध कधी केला नाही, करणारही नाही आहे. पण तुमची हे जे घाणेरडी राजनीती आहे ना, की नाही जे जे आहे, मग तुम्ही आज औरंगाबाद एक बिहारमध्ये पण आहे, त्याचं नाव का बदलत नाही आहे? म्हणजे कोणीतरी इथे यायचं अनेक 40-50 वर्षापूर्वी आणि मला या शहराचे नाव बदलायचे आहे आणि त्याच्या मागे सगळे लोक, म्हणजे काय आहे? प्रयत्न हेच होता की या मुद्द्यावरून आपण कशा राजनीती करता येईल. आणि राजनीती म्हणजे तुम्हाला माहित असेल सुशील भाऊ की दर निवडणुकीमध्ये काय मुद्दा असायचा की तुम्हाला औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे, औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे का भगवा पाहिजे, याच मुद्दे. कधी एकदा आपण याच्या बाबतीत लोकांनी विचार केला का की या शहराला पाणी का मिळत नाही? काय कारण आहे? नाही, यात अजून एक मुद्दा, हिरवा पाहिजे की भगवा, या मुद्द्यावरती हिरवा विरुद्ध भगवा हा जो संघर्ष शहरामध्ये होतो आहे सातत्यानं आपण बघितल्या. म्हणजे मागच्या 5 वर्षात तुमच्या खासदारकीच्या कालखंडामध्ये सुद्धा 2 मोठ्या असंतोषाच्या गोष्टी या शहरामध्ये घडलेल्या आहेत. म्हणजे अगदी राम मंदिराच्या समोर गेलेल्या, त्याच्या आधीच्या सुद्धा, मी शब्दाचा थोडासा दुरुस्ती, त्याच्या आधीच्या सुद्धा हा नाही घडवल्या गेल्यात हा आरोप आपला आहे, पण त्या घडल्या नाही. माझा आरोप आहे ना, एक खासदार आहे ना, लाखो लोकांनी मला निवडून दिलेला आहे ना, पण त्याच्या नंतर जेव्हा या खासदार देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे डीजीपीना पत्र लिहितो आणि विनंती करतो की याची एक रिटायर्ड किंवा सिटिंग हायकोर्ट जजाच्या मार्फत तुम्ही इन्क्वायरी करा. औरंगाबाद मध्ये दंगा घडवून आपण दुसऱ्या दिवशी रामनवमी, या देशामध्ये रामनवमी आज किती महत्वाचा सण आहे, भगवान राम आज या देशामध्ये कोणत्या स्थानावर आहे, किती आदरणीय आहे, हे सगळ्यांना माहित असून
म्हणजे तुम्ही माझ्या शहराला जाळून तुम्ही देशभर दंगल पेटवण्याचा जे प्रयत्न करत होता, हे तर माझ्याकडे कोणती शक्ती आली होती मला माहित नाही की मी तिथे जाऊन बसलो, तुम्ही राम मंदिरात जाऊन बसलो. आणि तुम्ही विचारा त्या लोकांना जाऊन तिथे, त्या दिवशी मी त्या सगळ्या महिलांना तिथे उपस्थित सगळे जे पुजारी होते त्यांना शब्द दिलं होतं की तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी नको करा, तुम्ही बाहेर काय होणार आहे ते मला माहित नाही आहे, पण राम मंदिराला मी हात लावू देणार नाही करके. आणि मी तसं केलं. सगळ्या संपल्यानंतर हिरो सारखे सगळे मंत्री आले, 6 मंत्री आहे ना या जिल्ह्यामध्ये. भक्त भगवान रामचं नाव घेऊन आपण हे तो आपलं राजनीती करणार आहे का? का नाही आले केंद्रीय मंत्री एक फौज फाटा घेऊन? का नाही आले इतके सारे मंत्री जे राज्यामध्ये आहे, घरात बसलेले होते, लपून छिपून बसलेले होते, आणि सगळ्या संपल्यानंतर सकाळी आले सगळे हिरो सारखे. पोलीस आली, जसे फिल्मी स्टाईलमध्ये फिल्ममध्ये असतं ना की सगळं संपल्यानंतर पोलीसवाले, पोलीस कमिशनर. पण या शहरामध्ये एक गोष्ट तर आहे नक्की की जी मुस्लिम आणि हिंदूंच्या मध्ये तणाव होतो आहे सतत, त्याला काय कारण असेल? नाही, हे खरी गोष्ट आहे की या शहराला एक कम्युनली हायपर सेन्सिटिव्ह सिटीचा कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आला होता. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की मागच्या 10 वर्षामध्ये जेव्हा मला काही लोक विचारतात की तुम्ही काय काम केलेलं आहे, तर मी त्यांना हेच सांगतो. ऑल इंडिया रेडिओचे एक पत्रकार आले होते आणि त्यांनी सांगितलं की 2 मिनिटांमध्ये तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये काय काम केलेले आहे याच्या बाबतीत सांगा. मी म्हटलं 2 मिनिटं खूप जास्त होतं, मी 20 सेकंडामध्ये तुम्हाला बोलतो कि शहर के अंदर जो जाति धर्म और मजहब की दीवारें खड़ी की गई थी, उन दीवारों को गिराने का मैंने काम किया उसमें. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की सगळं लोकांना हे माहीत पडलेलं आहे की इम्तियाज जलील एक असा खासदार आहे की ते कोणीही असू द्या, त्यांच्या पार्टीचा असू द्या, त्यांच्या जातीचा असू द्या, ते कुठेतरी चुकत असेल तर मी त्याचं कधीही समर्थन केलेलं नाही आहे. म्हणजे 26 कॉर्पोरेटर्स पैकी 6 कॉर्पोरेटर्सला पार्टीतून मला तोच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तुमच्याच AIMIM या पक्षाच्या नगरसेवकांनाच बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. म्हणजे 6 नगरसेवक, आय थिंक तुम्ही 6 नगरसेवकांना कोणत्या पक्षाने, मला कारण जरा समजली पाहिजे. नाही, मला एक उदाहरण देतो. समजा एक कॉर्पोरेटर होता टाउन हॉलचा आमचा, त्याला आपल्याला माहित आहे की ते महानगरपालिकेमध्ये जे सभा होती त्यामध्ये ते वंदे मातरम हे सुरू होतं आणि त्यावेळी ते बसलो होतो आणि त्याच्यानंतर जे मारपीट झाली, त्याच्यामध्ये खूप हंगामा झाला. मग आमचा स्पष्ट निर्देश होता की आपला काही बाबतीचा विरोध असेल तर त्याचा अर्थ हे नाही आहे की आपण अशा प्रकारचे कुणाचाही आदर न करता आपण खाली बसून राहावे. तुमचा काही विरोध असेल तर लोकशाही मार्गाने तुम्ही करा. पण जेव्हा आम्ही इन्क्वायरी केली तर आम्हाला असं सांगण्यात आलं होतं, मी इन्क्वायरीचे सगळे डिटेल्समध्ये सखोलमध्ये गेलो होतं, तर त्यावेळच्या शिवसेनेच्या महापौरांनी या माणसाला काही पैसे दिले होते की तू दुसऱ्या दिवशी, कारण त्यांना खूप सारे मोठे प्रपोजल त्या दिवशी पास करायचे होते. मग हे भानगडीत गोंधळात मध्ये सगळं पास करून टाकले होते. तुम्ही त्या दिवसाचं काय काय निर्णय घेण्यात आले होते बघा. मग काही पैशासाठी तुम्ही शहरामध्ये दंगल घडवणार. त्याच रात्री मी त्याला पार्टीतून हाकलून दिलं होतं. तर असे अनेक कॉर्पोरेटर्स आहे की ज्या लोकांनी पार्टीला, माझ्या पार्टीच्या अध्यक्षांना बघून किंवा मला बघून लोकांनी मतदान केलं असेल आणि तुम्ही लोकांच्या भरोसावर खरं उतरणार नाही आहे तर कशासाठी मी तुम्हाला पार्टीमध्ये ठेवू? आणि आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणती पार्टी दाखवा मला की आपले 6 सिटिंग कॉर्पोरेटर्सला त्या पार्टीतून हाकलून दिलेले आहे. कोणी नाही करणार असं. मी केलेलं आहे कारण मला एक स्पष्ट संदेश द्यायचा आहे की राजनीती गेली खड्ड्यात. लोकांनी जे आपला विश्वास करून आपल्याला इतकं सारं मत देऊन आपल्याला निवडून दिलेले आहे, त्यांच्या भरोशाला आपण ठेस पोहोचवण्याचं काम करू नये. आता एक थोडा मागच्या वेळेला तुम्ही खासदार झालात त्यावेळेला वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत होती. आता वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत मागच्या विधानसभा निवडणुकीपासून नाही आहे. आता तुम्हाला ही निवडणूक लढवायची आहे, वंचित बहुजन आघाडी सोबत असणार नाही आणि तुम्ही म्हणताय तसं तुमच्याच काही लोकांना तुम्ही पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. आता पुढची निवडणूक लढवताना वंचित बहुजन आघाडीला आताही त्यांचं महाविकास आघाडी सोबत जुळत नाहीये, तुमची काही साथ असणार आहे? कारण तुम्ही पक्षाचे प्रमुख पण आहात, जसे खासदार आहात तसे पक्षाचे पण प्रमुख आहात.
AIMIMची साथ वंचित बहुजन आघाडीला असणार आहे. सुशीलभाई, आमची प्रामाणिक इच्छा हे होती, सुरुवातीपासून हे होती की आपल्याला माहित असेल की 2019च्या लोकसभेच्या वेळी काय वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं. आज बाळासाहेब दुसऱ्यांकडे जाऊन दुसऱ्या पक्षाला ज्या प्रकारे ते आपले सीट्स मागत आहे, 2019ला अशी परिस्थिती निर्माण झाली होती की मोठे मोठे नेते जे आहे ना ते बाळासाहेबकडे यायचे आणि ते विनंती करायचे की आमच्यासाठी काही सीट दिया करके. उसमें कशामुळे हे परिस्थिती आज जी निर्माण झालेली आहे, कारण वंचित वेगळी झाली, MIM वेगळी झाली आहे. पण MIMचा सुरुवातीपासून एक प्रामाणिक प्रयत्न होता. आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे राजनीती आपल्याला बघायला मिळत आहे, शिवसेनाला कधी हे वाटलं होतं का की शिवसेना फुटेल? फुटली. कुछ आधे इधर गिरे, कुछ आधे उधर गिरे. NCP चचा भतीजा आता वाटलं होतं का की अशी परिस्थिती निर्माण होईल की शरद पवारांना डावलून अशा प्रकारची NCP ज्यांनी दुसऱ्याचे फोडले त्यांचं कोणी फोडेल असं वाटलं होतं का? तेच परिस्थिती आज झालेली आहे ना कि जिसने जो जो किया है उनको आज सब जमीन के ऊपर ही देखने को मिल रहा है उसके ऊपर कि तुमने जिस तरह की राजनीति की है आज तुम्हारे घर के अंदर ही घर का बेदी लंका ढाए जो है ना, तो वैसा ही है. तो ऐसे हालात के अंदर माझी एक प्रामाणिक इच्छा होती की बाळासाहेबांनी या परिस्थितीमध्ये एक खूप मोठा किंग किंवा किंग मेकरचा रोल ते प्ले करू शकले असते. पण दुर्दैव आहे, आमची तर आजही प्रामाणिक इच्छा आहे की बाळासाहेबांनी याच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष करावं, कारण त्यांच्याकडे एक वोट बँक आहे आणि आमच्याकडेही आहे. मग का आपण जे दुर्लक्षित वोट बँकेच्या राजकारणावर येतो? या ना तुम्ही म्हणताय हे कशामुळे झालेलं आहे की आज तुम्ही बघा ना की इतकं सारे राजनैतिक पक्ष जे आहे त्यांची जबाबदारी नाही आहे का की सगळ्या जातीचे लोकांचा एक कमीत कमी प्रतिनिधी लोकसभेमध्ये पाठवा तुम्ही. का तुम्ही का ठेका घेतलेला आहे का की आम्ही जाऊन बसणार आहे की नाही, शरद पवारच बसणार आहे, सुप्रिया सुळेच बसणार आहे आणि इथे राहुल गांधीच बसणार आहे. मग का अशी वेळ आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभाची सीट्स आहे आणि एकच मुस्लिम MP? म्हणजे दलित समाजाने तुम्हाला फक्त मतदान करायचं, धनगर समाजाने तुम्हाला फक्त मतदान करायचं, लिंगायत समाजाने फक्त हे करायचं, तुम्हाला मतदान करायचं, मुस्लिमांनी फक्त तुम्हाला मतदान करायचं, निवडणूक रमजानच्या वेळी तुम्हाला बोलायचं, आपल्या घरी इफ्तारची पार्टी ठेवायची, तुम्हाला टोपी घालायचं, तुम्हाला खजूर खाताना एक फोटो, दुसऱ्या दिवशी पेपर, आणि काय तर सेक्युलर पार्टी आहे. हे त्यांचं सेक्युलरिझम होतं. मी म्हटलं नाही, तसा सेक्युलरिझम मला मान्यच नाही आहे. तुम्ही ज्या दिवशी लोकशाही मार्गाने सगळ्या जाती धर्मांना त्यांच्या पर्सेंटेजच्या आधारावर तुम्ही त्यांना लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पाठवायला सुरुवात करा ना. हे जबाबदारी नाही आहे का आज काँग्रेसची, नाही आहे का राष्ट्रवादीच्या, दोघांची नाही आहे का की नाही आम्हाला मत द्या, फक्त मत द्या, तुम्ही फक्त रबर स्टॅम्प सारखे आहे, आम्ही 5 वर्षांना तुमच्याकडे येऊ आणि तुम्हाला सांगू की MIM कशी हे आहे, हे दुसरे पक्ष जे आहे ना ते कसे आहे. आता कम्युनल आणि सेक्युलर काही महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाही आहे सुशील भाऊ, काही राहिलेलं नाही आहे. जे आपल्याला सेक्युलर म्हणायचे ते कम्युनल कडे गेलेले आहे आणि ज्यांचा जन्म याच्यामुळे झालेला होता की नाही आपल्याला हे सेक्युलरिझम चालत नाही आहे म्हणून शिवसेनेचा जन्म झाला होता. कट्टर हिंदुत्ववाद कशा आता सगळं बघा काय काय चाललेलं आहे. हे फोडाफोडीचे राजकारण जे सुरू आहे ना, आज भारतीय जनता पार्टीची अशी इतकं तुम्ही चांगलं काम केलं ना की फोडाफोडीचं कशासाठी तुम्हाला करण्याची वेळ येत आहे. तुमच्या तोंडून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे यांची भाषा ऐकून जरासं आश्चर्य वाटतंय. म्हणजे मी यात जरा थोडं थांबवतो. आपल्याला पक्ष फोडून राजकारण करण्याची आतापर्यंत कसं पवारांनी अवलंबलं? म्हणजे असं घर शिल्लक नाही जे NCPनी फोडलं नाही, अशी पार्टी शिल्लक नाही जी NCPनी फोडली नाही. त्यावेळेला समस्त राजकारणी पवारांच्या राजकारणाला बेरजेचं राजकारण म्हणायचे. आता तीच पद्धत जर भारतीय जनता पार्टीचे नेते अवलंबत असतील तर ते मात्र फोडाफोडीचं राजकारण आहे. म्हणजे कोणत्याही पक्षाला, म्हणजे अगदी AIMIMचा विस्तार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधून ओवेसी साहेबांचा विचार पटलेल्या माणसांच्याकडून आलेल्या लोकांचा वाढ आहे. म्हणजे आज AIMIMची जी काही लोक तुमच्याकडे दिसत आहेत तुम्हाला महाराष्ट्रभरामध्ये, ती राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये कंटाळलेली, वैतागलेली ती सगळी माणसं एकत्रित आलेली आहेत. कुणाला तरी कमी केल्याशिवाय कोणीतरी वाढत नाही. हे नक्की असताना
शरद पवारांनी केल्याचं बेरजेचं राजकारण आणि भाजप करता येतं ते फोडायचं राजकारण, हे नीती खूप कशा चांगला प्रश्न सुशीलभाई तुम्ही विचारला आहे. मी कधीही म्हटलं नाही की हे पार्टी जे होती ना, पार्टी विथ अ डिफरन्स होती. हे कोणाचा स्टेटमेंट होता, हे कोणाची कॅचलाईन होती, भाजपची. पार्टी विथ अ डिफरन्स, क्लीन इमेज, अ पार्टी विथ क्लीन इमेज, टोटली करप्शनच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात. मी आपल्याला एक भाषण लोकांना विनंती करतो, युट्यूबवर जाऊन नरेंद्र मोदी साहेब त्यांची छवी काय आहे की टोटली नॉन खाऊंगा ना खाने दूंगा. मग त्यांचं एक भाषण मी ऐकलं होतं, त्याचं मी एक आंदोलनही केलं होतं की त्या भाषणामध्ये त्यांनी, मी एक पत्रकार होतो, 24 वर्ष पत्रकारिता मध्ये होतो, मला माहित होतं की अजित पवार साहेबांनी काही हे सिंचनचा घोटाळा केलेला होता आणि 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा होता. मोदी साहेबांनी मला या देशाला सांगून दिलं की एनसीपी नॅचरली करप्ट पार्टी. आणि अजित पवारांच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलं की 70,000 करोड का सिंचन घोटाला, 70,000 करोड का खनन घोटाला, 70,000 करोड का बँक घोटाला. मला तर माहितच नाही होतं की खनन घोटाला पण आहे. या मोदी साहेबांनी या देशाला सांगितलं आणि 4 दिवसानंतर त्याच एनसीपीला, नॅचरली करप्ट पार्टीला आपल्या मी फोडाफोडी विषयी बोलतोय. फोडाफोडी हे कसली फोडाफोडी आहे? त्यांनी केलं, तुम्ही पार्टी डिफरन्स आहे ते बेरजेचं राजकारण नाही. म्हणजे मी काय आहे की तुम्ही आपला स्वतःला तुम्ही काय म्हणत होतं की साहेब मैं तो बहुत दूध का धुला हूं, मैं बहुत दूध का धुला हूं. हे एकमेव पक्ष होता की जे असं सांगायचे की नाही साहेब आमच्याकडे नियमाप्रमाणे नीती, व्हॅल्यूज, मॉरल्स हे सगळं गप्प मारायचं. पार्टी विथ अ डिफरन्स की आमच्याकडे हे कसं काही चालत नाही करके. आणि आज जे परिस्थिती आहे की जो आला की घ्या, जो आला की घ्या त्याला अंदर. आणि जे तुमचे शत्रू होते वाईट वाटण्याचं कारण काय? तुम्ही शत्रू मानायचं. तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण काय? वाईट मला काय देणं घेणं आहे? तुम्हाला जे काही करायचं बघा, आम्ही तर पक्ष, सुशीलभाई आम्ही तर तसेही अनटचेबल्स आहे. मला काय फरक पडणार आहे कोण कुठे चाललेला आहे करके? मी अनटचेबल आहे. कोणताही पक्ष मला टच करायला तयार नाही आहे. आम्ही अछूत आहे की तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना आपण नाकारलं. मी तुम्हाला मागाशी विचारलं होतं की प्रकाश आंबेडकरांना परत घेणार आहात का? नाही, माझ्या हातीत आहे तर मी आता घेऊ त्यांना. पण माझे आदरणीय आहे बाळासाहेब, आमचे मोठे बंधू आहे, त्यांनी आता आम्हाला सांगितलं की इम्तियाज जलील या तुम्ही. मी 1 मिनिटाची वेळ घेणार नाही. बाळासाहेबांचा आदेश आला की मी त्यांच्याकडे, कारण मला माहित आहे की आजच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब या महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये किंग असू शकतं किंवा किंग मेकर असू शकतं. त्यांच्या व्यतिरिक्त सत्ता कोणाची येईल नाही येईल हे बाळासाहेब ठरवतील. पण दुर्दैव आहे की बाळासाहेब ऐकायलाच तयार नाही आहे. ते त्यांच्या हे तुमचं बाळासाहेब नक्की ऐकतील आणि तिथपर्यंत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. अजून एक छान मुद्दा येतोय तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. आपल्याविषयी ती अफवा पण पसरली होती की आपण मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये PIL केली होती. मी अफवा पसरली असं म्हणते, आरोप करत नाहीये. खूप साऱ्या लोकांनी अशा प्रकारचं एक हे करण्यात तयार होता. मी आपल्याला आज स्पष्टीकरण देतो त्याच्यासाठी की जेव्हा 5% रिझर्वेशन मुस्लिमांच्या बाबतीत हायकोर्टाने ओके केलं होतं, त्याच्या विरोधात ते अंमलबजावणी झाली नाही होती. कारण स्वाभाविक आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फक्त निवडणुकीच्या वेळी त्यांना ते द्यायचं होतं. ते त्यांनी आणलं, निवडणूक संपल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी करण्यास तयार नाही होते. मग मी कोर्टामध्ये एक PIL दाखल करण्याचा, एक रिट दाखल करण्याचा आम्ही निर्णय घेतला. पण वकिलांशी बोललो मी, तर वकिलांचं बोलणं असं होतं की साहेब तुम्हाला त्याच वेळी मिळेल तुम्हाला की ज्यावेळी तुम्ही मराठांना कशाला नाही द्यायचं आहे, कारण की किती सक्षम आहे आणि किती त्यांच्याकडे काय काय आहे, आणि तुम्हाला कम्पॅरेटिव्ह स्टडी करून की आम्ही जास्त हकदार आहे. मी म्हटलं नाही, मला तसं काही करायचं नाही आहे. फक्त मुस्लिमांच्या बाबतीत हे रिट पेटिशन करत असेल तर आम्ही ते रिट करू. पण त्यांचं असं एक अशी स्ट्रॅटेजी झाली होती की आमची रिट झाल्यानंतर कोणी ऍडिशनल पार्टी बाहेरून त्या PIL रिट मध्ये ते ऍड होणार होते आणि ते अशा प्रकारचे एक कोर्टामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार होते की मराठांना नको द्या, मुस्लिमांना द्या. मी म्हटलं नको, या भानगडीत मला पडायचं नाही आहे, कारण मी विड्रॉ केली होती. मी पेटिशन मराठा आरक्षणाच्या विरोधात नव्हता, कारणच नाही. मला काय करायचं आहे की कोणाला देणार नाही देणार. प्रेक्षकांना एक व्हिडिओ दाखवतोय, तो व्हिडिओ प्रेक्षकांनी बघून घ्यावा. तो मराठा आरक्षणाचे आंदोलक आणि प्रमुख मनोज जरांगे यांचा आहे, ज्यांनी निर्णायक सभेमध्ये
ते विधान केलेलं आहे आणि त्या विधानाच्या आधारावरच आपण इम्तियाज जलील यांना पुढचा प्रश्न विचारणार आहोत. बीडचा एक मुस्लिम बांधव आहे, मुद्दा म्हणून सांगण्यासारखा म्हणून सांगतोय. त्यांनी क्रेन दिलं होतं, क्रेन हरासाठी. त्याच्यावर ते गुन्हा दाखल करून दंड केला. त्यांनी सांगितलं दुप्पट होऊन देऊ, मग हटुंगत नाही. पण मराठा बहुल जवळपास 17 ते 18 मतदारसंघ आहेत, तिथं कोणीच निवडून येऊ शकत नाही. जर मराठ्यांनी तो निर्णय घेतला तर बाकीच्यांचे बांधव सुद्धा आपल्या सोबत आहे. मुस्लिम बांधव, दलित बांधव सुद्धा सोबत राहणार आहे तुमच्या. नुसत्या मराठ्यांच्या जोरावरच 17-18 निघू शकते. आपण त्यांनी असं म्हटलं की आमच्या सोबत आता मराठ्यांच्या सोबत हे पण आहेत, जे मुस्लिम पण आलेले आहेत आणि दलित पण आलेले आहेत. दलित आणि मुस्लिम मराठा आंदोलकांच्या सोबत असल्याचं चित्र आंदोलनाच्या दरम्यान दिसलेलं आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असा काही वळण येणार आहे का की जिथे मुस्लिम पक्ष, म्हणजे आता आपण AIMIM ला बहुतांश सगळे मुसलमानांचा पक्ष म्हणतात म्हणून आपण असं म्हणतोय AIMIM, कारण मी तोही मुद्दा मांडलेला आहेच आहे, वंचित बहुजन आघाडी आणि मनोज जरांगे, असं काही एकत्रीकरण करून महाराष्ट्राच्या राजकारणाला बदलवण्याची प्रक्रिया होऊ शकते का? तुमच्या डोक्यात तसं काही गणित येत आहे का? नक्की. मला सर्वप्रथम हे सांगायचं आहे की आपण रस्त्यावर कितीही आंदोलन करा, निर्णय कुठे होता तर ते विधानसभेमध्ये होता किंवा लोकसभेमध्ये होता. आणि तुम्ही तिकडे तुमच्या मुद्दा घेण्यासाठी, बोलण्यासाठी कोणी नसेल तर कितीही तुम्ही आंदोलन करा. रस्त्यावर आंदोलन सगळ्यात जास्त कोणी करतं? समाज. कोणता समाज आहे? तर दलित समाज आहे. तर तुमच्या बाबतीत, तुमच्या जेव्हा निर्णय घेण्यात येतात तुमच्या समाजाच्या बाबतीत, तर तिथे तुमच्या पक्षाच्या वतीने, तुमच्या वतीने कोणी समाजाच्या वतीने बोलण्यास तिथे हाजरीच नाही आहे त्याची, तर काय उपयोग आहे? म्हणून मी जरांगे पाटील, कोणीतरी विचारलं होतं की जरांगे पाटीलांनी निवडणूक लढायला पाहिजे का नाही. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं हो, लढायला पाहिजे. कारण इथे तुम्ही एक मुवमेंट तयार केलेला आहे. आणि मी आज पुन्हा एकदा हे सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील पेक्षा कोणता मोठा नेता मला दिसत नाही आहे. की एक छोट्याशा गावातून आलेला एका सामान्य माणूस, त्याच्या एक आवाजावर लाखोंच्या संख्येने त्याचा समाज त्याच्या मागे, त्याच्यातून एक संदेश पण जातो की जे एस्टॅब्लिश लिडरशिप आहे, पॉलिटिकल लिडरशिप आहे, ते कोणत्याही पक्षाची असू द्या, त्यांच्या लोकांचा विश्वास या एस्टॅब्लिश लिडरशिपवर संपलेला आहे. म्हणून एक सामान्य माणूस एक जमिनीतून तयार होतो आणि इतका मोठा नेता होतो. पण काय उपयोग की तुम्ही आंदोलन करणार, धरणे आंदोलन करणार, तुम्ही मोर्चे काढणार आहे, पण निर्णय तुमच्या बाबतीत जेव्हा तुम्हाला संधी मिळेल लोकसभेमध्ये बोलण्याची, तर तुम्ही आपल्या समाजाच्या बाबतीत तिथे बोललो तरी तर तुमच्या समाजाला काही न्याय तिथे मिळू शकेल. कोणी बोलने वाला ही नहीं रहेगा. आज हम जाते हैं तो हम कम से कम है तो लड़ते हैं कि आप मुसलमानों के एजुकेशन के स्कॉलरशिप्स क्यों बंद कर रहे हैं. आप हम गवर्नमेंट से पूछते हैं कि मुसलमानों का आप जो बजट है हर 5 साल के बाद क्यों हर साल क्यों घटता जा रहा है, क्यों कम किया जा रहा है. हम भी चाहते हैं कि मुसलमानों के बच्चे भी पढ़ना चाहिए, उनके स्कूल्स भी होना चाहिए, वो लोगों ने भी देश की तरक्की के अंदर योगदान करना. मला हाच प्रश्न आहे, वेगळे कशाला हवे मुसलमानांच्यासाठी? बजेट आहे ना या सगळ्या ह्याच्यामध्ये बंद करा ना. म्हणजे पूर्ण प्रवाहामध्ये जर आपण घ्यायचं आहे मुसलमानांना, तर वेगळ्याचा आग्रह कशा करता करतोय? आपले बजेट आहे ना, म्हणजे मिनिस्ट्री वेगळी तुम्ही फॉर्म केलेली आहे ना, त्याचं अल्पसंख्याक मंत्रालय बंद करून टाका ना. मग तुम्हाला त्यांना बजेटच नाही द्यायचं आहे, तुमचे स्कॉलरशिप बंद करायचे आहे, तितके त्यांचे एज्युकेशनचे जे स्कीम्स आहे ते बंद करायचे आहे. मग ते मिनिस्ट्रीज बंद करा ना. तुम्ही कशाला ठेवतो आणि लोकांना उल्लू बनवण्याचा की बघा आम्ही वेगळं हे मिनिस्ट्री त्यांच्यासाठी ठेवलेली आहे, अशी आहे ना. दुसऱ्यांचाही आहे ना. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या समाजाच्या साठी आपण कमिशनरेट तयार करतो का, की त्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणायचं आहे. मी तर हे प्रामाणिकपणे बोलतो की आज एका समाजाला सगळ्यात जास्त शिक्षणाची गरज कोणाला असेल तर ते मुस्लिम समाजाला आहे. तुम्ही त्यांच्यासाठी हे स्कूल्स उघडा, कॉलेजेस उघडा. सुशील भाऊ, मी होतो लोकसभेमध्ये, मी लोकसभेमध्ये हे मत मांडलं होतं की ती मुस्लिम समाजाला हजची जे सबसिडी देते हज साठी जाण्यासाठी, ते अनेक वर्षापासून ते सुरू होती हजची सबसिडी. मी म्हटलं होतं की साहेब ते बंद करा.
माझ्याकडे पैसे असेल तर मी हजला जाऊ, कारण ते माझा धार्मिक एक कर्तव्य आहे, मॅन्डेटरी आहे मला तिथे जाण्याची. माझ्याकडे नाही आहे तर मी माझे नातेवाईक माझे मदत करतील, माझे मित्र मदत करतील, पण सरकारचं हे काम नाही आहे. पण मी काय म्हटलं होतं की जे हजची सबसिडीचे हजारो कोटी रुपये जे आहे त्या पैशातून तुम्ही गर्ल्ससाठी, विशेषकर मायनॉरिटी गर्ल्ससाठी, मुलांसाठी तुम्ही शाळे उभे करा. तुम्हाला जितकं जे तुम्हारे कानों को अच्छा लग रहा था वो सुने, तो तुमने हज की सब्सिडी बंद कर दी है. कितने स्कूल्स बनाए वो पैसों के अंदर? तो कुछ भी नहीं. जो है उसको ही बंद कर दे रहे है करके. म्हणजे हे एक गोष्ट खरी आहे ना सुशील साहेब, की मायनॉरिटी जे आहे या देशातले आहे ना. तुम्ही मला कितीही सांगा की तू इथे चले जा, तू उधर से चले जा, तू ये देश छोड़ के चले जा, मी जाणार नाही, या देशामध्येच राहणार मी आहे. पण या देशामध्ये मायनॉरिटीजचा जे सगळ्यात मोठा मेजॉरिटी वर्ग आहे ते मुस्लिम समाज आहे. तुम्ही त्यांना मागे सोडून या मुस्लिम मायनॉरिटी राहिलाय नाही, ते काही असू द्या, म्हणजे या कॅटेगरीत क्लॅरिफिकेशन, त्याचं क्लासिफिकेशन जे आहे ते आम्ही तर हेच सांगतो ना की जेव्हा कास्ट बेसिसवर सेन्सस होईल तर सगळ्यांना माहित पडेल. आम्हाला ही मध्ये काढून टाका तुम्ही की मायनॉरिटीचा स्टेटस आता संपलेला आहे, इतकं हे आहे. तुम्हाला हे पण करायचं नाही आहे, कारण तुम्हाला माहित आहे की ज्या दिवशी हे आपल्या सगळ्या कास्ट सेन्सस वरून सगळं बाहेर येतील की कोणत्या समाजाचे किती लोक या देशामध्ये आहे, तर अनेक प्रश्न त्यावेळी उपस्थित होते. म्हणून तुम्हाला हे सेन्सस पण करायचं नाही आहे. मलाही कळू द्या ना की काय आहे, किती पर्सेंटेज आहे, कोणत्या समाजाच्या, कोणत्या जातीचा. मग पॉलिटिकली आपण त्याच्यासाठी भांडणं करू की साहेब आमची इतके आहे, कमीत कमी एक सीट तर द्या ना आम्हाला. आम्ही शरद पवार साहेबांना सांगून आम्ही अजित पवारांना सांगू की साहेब आपल्याला मत पाहिजे ना, की आमचं इतकं आहे ना. सगळ्यांनी कडीपत्त्यासारखा वापरच केला, सगळं तसंच केलेलं आहे. सीए बाबत आपलं मत काय हे की प्रामाणिकपणे सांगायचं असेल की देशापुढे खूप गंभीर प्रश्न आहे. असा एक चित्र निर्माण करण्यात आला होता की देशाचे सगळे मुसलमान जे आहे ना ते ट्रिपल तलाकच्या विरोधात आहे. आम्ही विरोधात होतो साहेब, आहे ट्रिपल तलाकच्या विरोधात. आणि असा सुशील भाई आमचं हे आहे की अनेक असे प्रश्न आहे की ज्याला कायदे कानून तयार करून तुम्ही ते संपवणार नाही. एक सोशल इश्यू आहे आणि ते सोशल इश्यूला कशा ग्राउंड लेवलवर हँडल करता येईल ते समाजाची एक गरज आहे. सीए मध्ये फक्त एका कम्युनिटीला कशा लक्ष केंद्रित करायचं आणि त्यांना कशा टार्गेट करायचं. आज अनेक असे जे शिकलेले मुस्लिम्स नाही आहे त्यांच्यामध्ये अशी भीती निर्माण झालेली आहे. ते माझ्या ऑफिसवरून येतं, साहब कौन कौन से पेपर रखना पड़ेगा हमारे को करके. मैं बोला कुछ नहीं रखना पड़ेगा, जाइए अपने कामकाज के ऊपर लगिएगा करके उसके अंदर. पण एक अशी भीती निर्माण करण्यात येत आहे. कशासाठी आपल्याला हे अनेक मुद्दे आहे ना, अनेक असे प्रश्न आहे देशासमोर, गंभीर प्रश्न आहे. पण तुम्ही दरवेळी काहीतरी हिजाब पहन के जाएगी क्या नहीं बच्ची जाएगी, अरे बच्ची स्कूल जा रही है, कॉलेज जा रही है सुशील भाई, वो सबसे बड़ी बात है. वो बच्ची स्कर्ट में जाए, वो फ्रॉक में जाए, वो लहंगा पहन के जाए, वो साड़ी पहन के जाए, वो बुरखे में जाए, बच्ची पढ़ रही है वो इम्पॉर्टंट है. नाही, उत्तर प्रदेशच्या निवडणूक आली तर हुबलीमध्ये एक मुली बुरखा घालून आली तर ते देशाचा मुद्दा झाला. देशाचा मुद्दा झाला. मग इलेक्शन त्याच मुद्द्यावर रात्री 9 वाजता कोणीही शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं नाही, बेरोजगारींच्या बाबतीत बोलायची नाही, पेट्रोलच्या बाबतीत बोलायचं नाही, गॅस सिलेंडरच्या बाबतीत. काय की ती बुरखा घालून, नकाब घालून ते शाळेला कॉलेजला जाऊ शकते. हे मुद्दा आहे का? पण दर 5 वर्षांनी आपले असे अनेक असे जे मुद्दे ज्याच्यावर आपण मेन जे फोकस असतं. निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढणार आहात तुम्ही? मी विकास कामाच्या मुद्द्यावर. आणि मी एकमेव सुशील भाई एकमेव नेता असेल. मी लोकांना हात जोडून विनंती करणार आहे की 2014 ते 2019 पर्यंत मी आमदार होतो, 2019 ते 2024 पर्यंत खासदार होतो. तुम्ही माझ्या कामावर संतुष्ट नसेल तर कृपा करून मला वोट नको द्या, मला वोट करू नका. माझ्यापेक्षा कोणी चांगला उमेदवार दिसलं तुम्हाला की जे तुमची बाजू मांडण्यासाठी लोकसभामध्ये प्रामाणिकपणे तुमचे मुद्दे उचलण्यासाठी उभे असेल आणि माझ्या वतीने ते खूप चांगलं असेल
तर त्यांना मतदान करा. फक्त जातीच्या, धर्माच्या, औरंगजेबच्या आणि निजामाच्या आणि रजाकारांच्या नावाने तुम्ही मतदान करू नका. कृपा करून या शहराला, या जिल्ह्याला आपलं पुढे नेण्याचं आहे. आपल्यामध्ये इंडस्ट्रीज आणायची आहे, एअर कनेक्टिव्हिटी वाढायची आहे, रेल कनेक्टिव्हिटी वाढायची आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, असे अनेक इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज आहे जे आपल्याला घ्यायचं आहे. पण निवडणूक आली आणि इम्तियाज जलीलला पुन्हा तुम्ही मुसलमान केलं तर तेच होणार आहे जे मागच्या 20, 25, 30 वर्षामध्ये या शहरामध्ये. पण मुसलमान म्हणूनच इम्तियाज जलील निवडून आलेत का मागच्या वेळेला? असं काही आहे साहेब? मी तर मुस्लिम असणं अधोरेखित केल्यामुळे सुशील भाई, मी अनेक भाषणामध्ये मी सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की सुशील भाई कट्टर भारतीय जनता पार्टीचे समर्थक असू शकतं किंवा शिवसेनाच्या, पण तुमच्या कॉलेज गोईंग अगर तुमची मुलं आहे, मुलगी आहे, त्यांनी म्हटलं की मी इम्तियाज जलीलला मतदान करणार आहे. आणि त्यांनी अनेक असं मी पॅरेंट्सला बघितलेलं आहे आणि ते मला प्रामाणिकपणे सांगितलंय की साहेब आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही, पण आमचा मुलगा तयार नाही होता. ते म्हटलं की मी इम्तियाज जलीलला मतदान करणार आहे. आणि ते सगळ्या जाती धर्माचे होते. खासदार निवडताना साहेब फक्त एका जातीच्या किंवा 2 जातीच्या आधारावर कोणीही निवडून येऊ शकत नाही. मला अनेक जातीचे, धर्माचे अनेक लोकांनी मला मतदान केले म्हणून मी त्यांच्या ऋणी आहे. म्हणून जेव्हा मी लोकसभामध्ये उपस्थित राहतो तर कधीही मुसलमानांच्या फक्त इश्यूज घेऊन मी तिथे उभे राहिलेलं नाही आहे. मी इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रीच्या बाबतीत, रेल्वेच्या बाबतीत, एअर कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत जे बोलतो ते सगळ्यांसाठी बोललेलं आहे मी लोकसभामध्ये जाऊन. इम्तियाज जलील यांच्याशी या गप्पा आपल्या अशाच सुरू राहाव्या असं वाटतंय, पण कुठेतरी थांबावं लागतं हे तेवढंच एक सत्य आहे. ते अनेकांच्या पाठिंब्यावर निवडून आलेत हेही एक विलक्षण सत्य आहे आणि जे अनेकांना स्वीकारणं खूप अवघड जातं. आता पुढची निवडणूक लढवण्यासाठी ते एकमेव उमेदवार सध्या तरी रिंगणात आहेत. म्हणजे आजचं चित्र बघितलं तर ते बिनविरोध आहेत अशी स्थिती आहे, पण त्यांना बिनविरोध कोणी होऊ देणार नाहीये. बाकी सगळ्या पक्षांचे उमेदवार आता नक्की होतील आणि ते सुद्धा परत एकदा निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावतील. एका AIMIMच्या खासदाराचं, विद्यमान खासदाराचं आणि उमेदवाराचं, खास करून प्रदेशाध्यक्षाचं, या सगळ्या निवडणुकीविषयीचं मत काय आहे, राज्याच्या निवडणुकीत काय परिणाम होणार आहे, या सगळ्यांची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. अर्थात इम्तियाज जलील यांचं म्हणणं पटतंय की नाही हे सगळं मी तुमच्यावर सोडून देतोय. खूप खूप आभार, आपण आलात, खूप बरं वाटलं. अशाच गप्पा निवडणुकीच्या काळात सुद्धा होत राहतील, अधूनमधून आपण बोलत राहू. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.